मित्रांनो, आजच्या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। अशा गोष्टी आहेत ज्या बऱ्याच लोकांच्या जीवनात घडल्या आहेत आणि घडतही आहेत। त्या म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या सवयी। ह्या सवयी माणूस सोडू शकत नाही, परंतु त्या बदलू शकतो एवढे मात्र निश्चित। प्रत्येक माणूस जसाही असतो तो त्याच्या सवयीनुसार असतो आणि त्यानुसारच त्याची वागणूकही असते। या सवयीच आपल्या जीवनात खूप मोठी भूमिका बजावतात। आपल्या जीवनाची दिशा, आपल्या जीवनात येणारे सुखदुःख यावरच अवलंबून असतात। कित्येक वेळेस माणूस आपल्या वाईट सवयीमुळे आपले जीवन खराब करून टाकतो। या उलटच काही लोक आपल्या चांगल्या सवयीमुळे स्वतःचे जीवन सुधारून टाकतात। ते चांगल्या सवयीमुळेच जीवनात काहीतरी मोठे कार्य करून दाखवतात। आपण बघतो, चांगल्या सवयी असणाऱ्या लोकांचे जीवन हे सुखी जीवन असते। या उलट वाईट सवयी आपले जीवन खराब करून टाकते। वाईट सवयी खूप काही असू शकतात, जसे की दुसऱ्याचे सुख न देखवणे, दुसऱ्याबद्दल मनामध्ये ईर्ष्याभाव ठेवणे, स्वतःवर विश्वास न ठेवणे, नेहमी नकारात्मक विचारात राहणे। या सर्व गोष्टीमुळे दारू पिण्याची सवय लागते। या सर्व गोष्टी आपल्याला कमजोर आणि लाचार करून टाकतात। आपल्या लक्षात येते ह्या गोष्टी आपल्याला नुकसान पोहोचवत आहेत, तरीही आपण या सवयींना सोडू शकत नाही। याचे काय कारण असावे? काही सवयी जसे की दारू पिणे, सिगारेट ओढणे, ह्या गोष्टी आपल्याला काही वेळाकरिता छान वाटतात, परंतु त्याचे गंभीर परिणाम आपल्या जीवनावर होतात। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच सवयी सोडण्याकरिता एक काल्पनिक कथा सांगणार आहे। मित्रांनो, दारू ही एक अशी गोष्ट आहे जी तुमचे नातेसंबंध खराब करते, ते तुमचे शरीर खराब करते आणि कालांतराने तुम्हाला सर्व बर्बाद करून टाकते। आजच्या या कथेतून तुम्हाला ही सवय कशी सोडावी हेच सांगणार आहे। खूप लोक असे आहेत ज्यांना दारू पिण्याची सवय असते आणि ती सोडावी वाटते, परंतु ते सोडू शकत नाहीत। का? माणूस दारूच्या एवढा अधीन होतो, आपली इच्छा असूनही तो त्या गोष्टीला सोडू शकत नाही। परंतु मित्रांनो, ही सवय माणसाला लागते कसे काय हे महत्त्वाचे आहे। सोप्या शब्दात सांगायचे झाले तर कुठलीही गोष्ट वारंवार नियमित करत जाणे म्हणजेच सवय होय। या सवयी चांगल्याही असू शकतात आणि वाईटही असू शकतात। मित्रांनो, या सवयीच माणसाचे चरित्र तयार करतात। एखादा व्यक्ती वेळेच्या अगोदर सर्व काम पूर्ण करत असेल तर लोक त्याला वक्तशीर म्हणून ओळखतात। त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती रोज दारू पित असेल तर लोक त्याला दारुड्या म्हणून ओळखतात। म्हणून कुठलीही सवय तुमची समाजामध्ये ओळख निर्माण करते। तर चला आजची कथा सुरू करूया। मित्रांनो, एक वेळेची गोष्ट आहे। एका गावामध्ये एक व्यापारी राहत होता। तो खूप आनंदी जीवन जगत होता। त्याच्या घरामध्ये आई वडील दोघे, पती पत्नी आणि 2 मुले होती। घरामध्ये सर्व सुखाची साधने त्याने तयार करून ठेवली होती। तो रोज कामावरून आल्यानंतर आपल्या परिवारासोबत वेळ घालवत असे। व्यापारी इमानदारीने आपला धंदा करत होता। एकदा त्याला वाटले आपला व्यापार आपण मोठ्या शहरात सुरू करावा, म्हणून त्याने आपल्या परिवाराला सांगितले की मी माझा धंदा दुसऱ्या शहरात जाऊन सुरू करणार आहे। त्या ठिकाणी धंद्याचा जम चांगला बसल्यानंतर मी तुम्हा सर्वांना घेऊन जाईल। तो म्हणाला, ते मोठे शहर आहे,
त्या ठिकाणी माझा धंदा चांगला चालल्यास मी तुम्हाला आणखी सुखसुविधा देऊ शकेन. घरातल्या सर्वांनी त्याच्या या गोष्टीला होकार दिला. अशा प्रकारे तो मोठ्या शहरामध्ये आला. त्या ठिकाणी त्याला नवीन मित्र मिळाले. काही दिवसातच त्याचा व्यापार खूप मोठा झाला. त्या शहरातील बरेच प्रतिष्ठित मंडळी त्याच्या ओळखीचे बनले. अशाच काही नवीन लोकांच्या मैत्री करतेवेळेस त्याची मैत्री काही वाईट सवयी असणाऱ्या लोकांसोबत झाली. हे लोक त्याला म्हणू लागले, मित्रा, तू एवढे धन कमावतोस परंतु त्याचा काही फायदा घेत नाहीस, जीवनाचे सुख करून घेत नाहीस. चल आपण सोबत सोबत दारू पिऊत. अगोदर तो व्यापारी नाही म्हणाला. नंतर त्याला परत असे वाटले, खरेच आपल्या जीवनात आपण एवढा पैसा कमावतो, मग या जीवनात सुख का उपभोगायला नाही पाहिजे, असा विचार करून त्याने त्या मित्रासोबत थोडी थोडी दारू प्यायला सुरुवात केली. जसे की महिन्याला एखाद्या वेळेस पिण्याची सवय, परंतु हीच त्याची सवय एका दिवसावर केव्हा आली हे त्यालाच कळाले नाही. आता तो दररोज त्या मित्रांसोबत दारू प्यायला लागला. दिवसभरात आपले काम पूर्ण करून दररोज संध्याकाळी तो त्या मित्रांसोबत दारू प्यायला बसत असे. असेच एक वेळेस त्याच्या आईवडील आणि पत्नी म्हणाली, आता तुमचा व्यापार मोठ्या शहरात चांगला मोठा झाला आहे, म्हणून आपल्याला त्या शहरात राहायला जाण्यास काहीच हरकत नाही. असे म्हटल्यानंतर तो व्यापारी त्यांना नाही म्हणू शकला नाही. परंतु त्याच्या लक्षात आले, आपल्याला दारू पिण्याची वाईट सवय लागलेली आहे. त्याने ही गोष्ट परिवारापासून लपवून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला व त्याच प्रकारे दारू सोडण्यासाठीही खूप प्रयत्न केले, परंतु तो सोडू शकला नाही. त्या नवीन शहरात परिवार राहायला आल्यानंतर त्याच्या पत्नीच्या लक्षात आले, आपल्या नवऱ्याला दारू पिण्याची सवय लागली आहे. त्यावेळेस ती खूप दुःखी झाली. तिने नवऱ्याला वारंवार सूचना केल्या, तुम्ही ही घाण सवय सोडून द्या, त्यामुळे तुमचा व्यापार पूर्ण बर्बाद होऊन जाईल. परंतु तो व्यापारी काही ऐकत नव्हता. त्याची सवय एवढी वाढली की तो दारू पिऊन आपल्या दुकानात पण यायला लागला. त्यामुळे येणारे ग्राहक त्याला बोलू लागले, तुझी ही सवय बंद कर. परंतु तो त्या ग्राहकांना चिडून बोलू लागला. त्यामुळे त्याच्या धंद्यावर फरक पडू लागला. त्याचे ग्राहक कमी होऊ लागले. त्याच प्रकारे त्याचे मित्र, नातेवाईक त्याच्यापासून दूर जाऊ लागले. या सर्वांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो ही वाईट सवय सोडू शकत नव्हता. शेवटी या वाईट सवयीमुळे त्याच्या शरीरावर परिणाम व्हायला सुरुवात झाली. त्याचे स्वास्थ्य नेहमी खराब होऊ लागले. या सवयीमुळे तो आपल्या परिवारातील लोकांना वेळ देऊ शकत नव्हता. सोबतच परिवारातील सर्व सुख समाधान संपू लागले. घरात अशांती वाढल्यामुळे भांडणे व कलह तयार होऊ लागले. त्या व्यापाऱ्याचे हे लक्षात येऊ लागले की आपल्या या वाईट सवयीमुळे सर्व गोष्टी घडत आहेत. म्हणून दारूची सवय सोडण्याचा खूप प्रयत्न करत होता, परंतु ही सवय काही सुटत नव्हती. लोक कित्येक वेळेस त्याला म्हणायचे, तू दारू सोडून दे. त्यावेळेस तो लोकांवर चिडून म्हणायचा, मी दारू पिण्याच्या सवयीला नाही पकडले, या दारू पिण्याच्या सवयीने मला पकडले आहे. मी तर काय करू, खूप सोडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ती सुटत नाही. त्या व्यापाऱ्याची पत्नी या गोष्टीमुळे खूप चिंता करत होती आणि त्याच्यासोबतच त्या व्यापाऱ्याची तब्येतही खराब होत होती. म्हणून तिला जास्तच काळजी लागली होती. तिला वाटत होते की आपल्या नवऱ्याने हे दारूचे व्यसन सोडून द्यावे, परंतु ती काहीच करू शकत नव्हती. तेच एक दिवस त्या गावात एक मोठे साधू महाराज आले. त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला वाटले, आपण आपल्या पतीला या साधू महाराजाकडे घेऊन जावे. ते साधू महाराज खूप ज्ञानी होते. ते लोकांच्या समस्या सोडवण्यात खूप माहीर होते. ती स्त्री एक दिवस साधू महाराजाकडे आली आणि तिने साधू महाराजांना आपली समस्या सांगितली. ते साधू महाराज म्हणाले, काही हरकत नाही, तू तुझ्या नवऱ्याला उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन ये.
दुसऱ्या दिवशी हे दोघेही पती पत्नी त्या साधू महाराजाकडे आले. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने पाहिले ते साधू महाराज एका दगडाला पकडून उभे होते. या दोघांना पाहिल्यानंतर ते साधू महाराज म्हणाले, ठीक आहे, मी तुमची समस्या ऐकलेली आहे, तुम्ही उद्या सकाळी परत या. तेव्हा हे दोघेही जण परत दुसऱ्या दिवशी सकाळी आले. त्यावेळेसही हे साधू महाराज दगडाला पकडून उभे होते. या दोघांना पाहिल्यानंतर ते साधू महाराज परत म्हणाले, तुम्ही आज परत जा आणि उद्या सकाळी या, मी तुमच्या समस्येवर तोडगा सांगेल. तेव्हा या दोघांनाही आश्चर्य वाटले, परंतु काही न बोलता ते दोघे परत गेले. अशाच प्रकारे ते साधू महाराज या दोघांना दररोज बोलवत होते. या गोष्टीला 8 ते 10 दिवस झाले. एक दिवस न राहून तो व्यापारी म्हणाला, महाराज, मी माझ्या दारू पिण्याच्या सवयीमुळे खूप परेशान आहे. ती सवय मला सुटत नाही. त्याकरिता मी तुमच्याकडे आलो आहे आणि तुम्ही आम्हाला परत परत बोलवत आहात आणि या दगडाला पकडून उभे आहात. त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले, मला तुमच्या समस्याचे समाधान करण्याची खूप इच्छा आहे, परंतु हा दगड मला सोडत नाही, मी तरी काय करू. त्यावेळेस तो व्यापारी जोरात हसला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही त्या दगडाला पकडलेले आहे, त्या दगडाने तुम्हाला पकडले नाही. तुमची इच्छा असेल तेव्हा तुम्ही या दगडाला सोडू शकता. असे म्हटल्यानंतर ते साधू महाराज म्हणाले, अरे बाबा, मी पण तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. दारूच्या सवयीने तुला पकडले नाही, तू दारूच्या सवयीला पकडले आहे. तुझ्या मनात आल्यानंतर तू केव्हाही या सवयीला सोडू शकतो, परंतु याकरता तुझी मानसिक तयारी होणे जरुरी आहे. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आले की आपण आपल्या मनावर ताबा ठेवल्यास या सवयीला पूर्णपणे सोडू शकतो. या सर्व वाईट सवयीचे जिम्मेदार आपण स्वतःच आहोत हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर ते साधू महाराज म्हणाले, हे नेहमी लक्षात ठेव, निसर्गाचा एक नियम आहे, तो कुठलीही गोष्ट रिकामी ठेवत नाही. एखादी गोष्ट रिकामी असेल तर निसर्ग हवेने भरून टाकतो. त्याचप्रकारे माणसाचे डोके खाली असेल तर डोके वाईट विचार सुरू करते. त्याचप्रकारे आपण प्रकृतीचे नियम तोडू शकत नाही, आपले डोके खाली कधीच ठेवू शकत नाही. त्यात ठिकाणी कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा विचार चालूच असतो. त्यामुळेच माणसाला कुठल्या ना कुठल्या सवयी लागतात आणि त्या सवयी माणूस सोडू शकत नाही. बरेच लोक म्हणतात, मी ही सवय सोडून दिली, परंतु ती फक्त लोकांना दाखवण्यापुरतीच. परत काही दिवसानंतर तो त्या सवयीला जवळ करतो. असे बऱ्याच लोकांसोबत होते. ते काही सवयी काही काळापुरत्या सोडतात आणि परत त्या सवयीच्या अधीन जातात. म्हणूनच माणूस कुठलीही सवय सोडू शकत नाही, फक्त ती बदलू शकतो. जसे की सकाळी उशिरा उठण्याच्या सवयीत बदल म्हणजे सकाळी लवकर उठणे. त्याचप्रकारे खराब जेवण करण्याऐवजी चांगले व पौष्टिक आहार सेवन करणे. अशा कितीतरी वाईट सवयी सोडून त्याचे चांगल्या सवयीमध्ये रूपांतर करणे. असे म्हटल्यानंतर तो व्यापारी म्हणतो, महाराज, मी माझी दारू पिण्याची सवय कधीच सोडू शकणार नाही का. त्यावेळेस साधू महाराज म्हणाले, मी तुला सवय सोडण्याची सूचना करत नाही, तू फक्त त्यात बदल कर. जशी तुला दारू पिण्याची वाईट सवय लागली आहे, तिचे रूपांतर तू चांगल्या सवयीमध्ये कर. त्या चांगल्या सवयीवर दररोज सातत्याने अंमल कर आणि बघ, तुझी दारू पिण्याची सवय आपोआपच बंद होऊन जाईल. फक्त या गोष्टीत सातत्य ठेव, कारण तू दारू पिण्याची सवय दररोज सातत्य ठेवून लावलेली आहे. त्याचप्रकारे ही चांगली सवय सातत्य ठेवून अंमलात आण. अशा प्रकारे आपल्या सवयीत बदल करण्याची मानसिक तयारी करून तो व्यापारी आपल्या पत्नीसह त्या ठिकाणाहून निघून जातो. मित्रांनो, या कथेपासून आपल्याला हेच शिकायला मिळते, आपल्याकडे असलेल्या वाईट सवयी आपण सोडू शकत नाही, परंतु
त्या वाईट सवयीचे आपण चांगल्या सवयीमध्ये निश्चित रूपांतर करू शकू. माझी ही कथा तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.